सुंदर आहे यार, खूप थंडी थंडी. मी चालली आहे रेसिंग झोन मध्ये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज मी उठली आहे 7:30 वाजता सकाळी. हा नवीन व्लॉग बनवते. डे 2 आहे आज. आणि आता मी मस्त रेडी व्हायला घेतलंय. आज आपण जाणार आहोत सी वर्ल्ड आणि फरारी वर्ल्ड. मी खूप एक्सायटेड आहे. मी खूप व्हिडिओज पाहिले. सो आता मस्त रेडी होऊयात आणि मग लगेच पटापट निघूयात. त्यांची एंट्री फीज किती आहेत, आतमध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे, मी एव्हरीथिंग ह्या व्लॉगमध्ये कवर करेल. सो नक्की पहा. आणि आता फटाफट रेडी होऊया. खूप कन्फ्युज्ड आहे की मी काय वेअर करू. सगळं मेस झालं आहे माझं, सगळं मेस. तर मी हा एक खूप मस्त एक डेनिम स्कर्ट घेतला आहे. त्याच्यावर हा टँक टॉप चांगला वाटेल. आणि माझा हे एक खूप छान डेनिमचा एक ड्रेस आहे. सो आय एम व्हेरी कन्फ्यूज. सी वर्ल्डला वेगळं घालू आणि फरारी वर्ल्डला वेगळं घालू. आपण चेंज करायला बॅग कॅरी करूयात. म्हणजे कसं मला दोन्ही आउटफिट घालता येईल आणि 2 वेगवेगळ्या लोकेशन पण होईल. ये सो जस्ट मी रेडी झालेली आहे. सो हा माझा डे 2चा फर्स्ट आउटफिट आहे. मी दुसरा आउटफिट माझ्या बॅगमध्ये कॅरी केला आहे. तो मी फरारी वर्ल्डला घालेल आणि हा मी घालेल सी वर्ल्डला. सो काहीतरी 2 वेगवेगळे आउटफिट असेल तर छान फोटोज येतील. सो लेट मी नो कसा वाटला हा आउटफिट. खूप मला प्रिटी आणि खूप छान वाटतं आहे. सो येस, आता ब्रेकफास्ट करायला जाऊयात फटाफट. फक्त माझ्याकडे अर्धा तास आहे आणि अर्धा तासानंतर ब्रेकफास्ट बंद होतो आणि थोड्या वेळाने माझी कॅब पण येईल. सो लेट्स गो. Let's go. सो आता आपण आलो आहे सी वर्ल्डमध्ये. या आयलंडमध्ये 4 आहेत, त्याच्यामधला सी वर्ल्डमध्ये आपण आलो आहे आता. आणि मी खूप एक्सायटेड आहे आज जाण्यासाठी. स्टे ट्यून अँड लेट्स गो. जस्ट मी आली आहे यास आयलंडमध्ये सी वर्ल्डला आणि खूप सुंदर आहे. खूप एकदम मॅजिकल दुनिया आहे इथे. मी पूर्ण तुम्हाला दाखवेल. आपण पेंग्विन शो पण बघणार आहोत आणि बाकी पण सगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे करणार आहोत. तर यास आयलंडमध्ये तुम्हाला माहिती आहे 4 आयलंड आहेत. तर त्याच्यातले म्हणजे वॉटर पार्क आहे, त्यानंतर फरारी वर्ल्ड आहे, सी वर्ल्ड आहे आणि अजून 4th कोणता आहे काहीतरी. त्यातले मी 2 कवर करणार आहे. दोघांचे मी तिकीट्स पे केलेत. आता पूर्ण एक्सप्लोअर करूया. ह्याचे तिकीट्स काय आहेत, कसे बुक करायचे, मी थोड्या वेळा तुम्हाला सांगते. खूप मॅजिकल आहे सगळं. खूप सुंदर राईड्स वगैरे आहेत. एंट्री केली आहे आणि आतमध्ये फुल ब्लू आहे. माझा व्हॉइस थोडासा ब्रेकमध्ये येईल बिकॉज इथे आतमध्ये साऊंड आहेत. बट इट्स सो ब्युटिफुल गाईज, वर्थ द मनी. जस्ट एक राईड केलं त्याच्यामध्ये हे मिळालं. सो आता मी एक खूप मस्त राईड करायला चालली आहे. वाव, सो ब्युटिफुल. दिस इज एल रेसर राईड. Please remain seated at all times. Thank you. Please are the vehicles with your licenses, the box provider. मोबाईल्स अलाउड नव्हते पण वाव काय मजा आली. एक नंबर. आतमध्ये रेस्ट रूम
प्लस फूड कोर्ट, स्टोर्स, जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर सगळं अवेलेबल आहे. बट खूप कॉस्टली आहे, खूप म्हणजे खूप कॉस्टली. ओ माय गॉड, सो ब्युटिफुल. आता आम्ही पेंग्विन्स बघायला आलो आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि इतकं मायनस टेम्परेचर आहे, इतकं मायनस की पूर्ण हात वगैरे एकदम थंडीने एकदम कुडकुड करायला लागले. खूप थंडी आहे. खूप सुंदर आहे यार, खूप थंडी थंडी. दुबईमध्ये येऊन पहिल्यांदा मला थंडी वाजली आहे. नाहीतर 3-4 दिवस मला जरा पण थंडी नाही, फक्त गरम होत आहे. आज पहिल्यांदा मला असं वाटते हा एकदम मस्त. पेंग्विन दाखवते. किती क्यूट आहे. सो आता मी चालली आहे डॉल्फिन शो बघायला. दुपारच्या 1 वाजता हा शो चालू होतो आणि खूप मी ऐकले या शोबद्दल, खूप व्हिडिओज वगैरे पाहिलेत. Their endless curiosity, constantly seeking and learning. सो जस्ट आता मी पेंग्विन शोमधून आली. खूप मस्त, खूप सुंदर पेंग्विन शो होता. पूर्ण भिजले कारण की फर्स्ट रोला बसलेले, बट एकदम मज्जा आली. खूप सही. वर्थ द मनी. डू ट्राय सी वर्ल्ड. फरारी वर्ल्डला जाणार आहे लंच करून. थोडीशी भूक लागली आहे, सो इथेच काहीतरी खाईल किंवा मग फरारी वर्ल्डमध्ये एंट्रीचे इथे पण खूप सारे फूड कोर्ट्स वगैरे आहेत असं मी ऐकलं आहे. सो तिथे खाईल. सो बाहेर जाऊया. आणि मेन गोष्ट आहे, इकडे खूप इंडियन्स आलेत. म्हणजे ऑलमोस्ट मला 1-2 फॅमिलीज इथे भेटलेत, त्यांच्याशी मी ओळख पण करून घेतली आहे. सो आता मी जाते आहे जेवायला कारण की मला खूप भूक लागली आहे. दुपारीचे आता 2 वाजत आलेत. सो इथे बाजूला एक रेस्टॉरंट आहे, सो तिथेच जाते. वॉकिंग आहे, सो म्हणून जास्त टेन्शन नाही. सो सी वर्ल्डच्या बाजूलाच वॉकिंग 5 मिनटावर फरारी वर्ल्ड आहे. आणि फरारी वर्ल्ड एकदम प्रॉपर असं मॉल टाईप बनवलं आहे. सो इथे एक रसोई घर आहे, सो तिथे इंडियन सगळं जेवण वगैरे मिळतं. सो मी आज इथेच जेवणार आहे. मग इथून थोडंसं नॉर्मल लाईट खाऊन आता मी जाईल फरारी वर्ल्डला. खूप सही एक्सपिरियन्स आहे इकडचा. एंट्री करतात मला वाईब आली आहे. सो आता आपण मस्त इथे थाली सिस्टम आहे, सो खाऊन घेऊ. जस्ट हॅड माय लंच. खूप टेस्टी जेवण होतं आणि खूप जास्त जेवली आहे मी, टेस्टी होतं म्हणून. पण आता मला माहीत नाही आतमध्ये जाऊन कसं होणार आहे राईड्समध्ये. आणि आता आम्ही आलो आहे फरारी वर्ल्डमध्ये आणि खूप सुंदर आहे गाईज. सो आता फर्स्ट मी चालली आहे रेसिंग झोनमध्ये. See the miracle Ferrari. गाईज हे लिटरली रेसिंग कार्स इथे आणून ठेवले. लुक ॲट दिस पिक्चर्स. हे खरोखर रेसिंगमध्ये होते आणि अवॉर्ड विनिंग हे गाडी आहेत सगळे. म्हणजे फरारी आहे. हा फरारीचं मी नाव पण सांगते, फरारी F2003 GA. आणि ही 2005 मध्ये ही म्हणजे हे ड्राईव्हमध्ये फर्स्ट कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आली होती. ही माझ्या पाठची गाडी. वाव, सुपर डुपर.
आता चालली आहे टर्बो राईडमध्ये आणि टर्बो राईड नंतर फरारी राईड करणार आहे एक आणि सगळ्यात लास्ट करणार आहे सगळ्यात बेस्ट रोजा राईड करणार आहे नंतर जी वर्ल्ड फास्टेस्ट राईड आहे खूप फास्ट आहे आणि 5 to 6 सेकंडमध्ये ती 300च्या स्पीडने चालते. सो त्या राईडमध्ये मी जाणार आहे. आता चालली मी टर्बोमध्ये. सो बघू आतमध्ये यायला 10 मिनिट्स लागले एवढं आतमध्ये गोलगोल गोलगोल आहे. सो राईड कशी असते प्लीज रिमूव्ह लूज आयटम. Excuse me. खूप क्रेज. जस्ट माझी रोजा राईड झाली आहे. ही वर्ल्डमधले सगळ्यात लार्जेस्ट आणि सगळ्यात फास्ट राईड आहे आणि जस्ट मी केलं कंप्लीट. त्याचे सगळं इयरिंग्स काढलेले सगळे नेकलेस वगैरे सगळं तिथून काढून ठेवायचं होतं आणि इतकी डेंजरस राईड आहे की मी सांगू शकत नाही. किती बेकार राईड होती. खूप कमी म्हणजे एक आय थिंक 6-7 सेकंड्सची होती बट स्कॅरी. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणजे मी इथे आली आहे बाहेर की तिथून ती रोजा राईड अशी जाती आहे. सो मी तुम्हाला दाखवते वेट. आता येईल ती राईड. इथून स्टार्ट झाली आहे. इथून तुम्हाला दिसेल फरारी वर्ल्ड किती सुंदर आहे बघा. संध्याकाळी पण किती छान वाटतंय. ही फरारी आहे जी तुम्ही चालवू शकता आणि ओरिजिनल फरारी आहे. बाकी टर्बो राईड्स आहेत आणि बरेचसे असे राईड्स आहेत. एकदम वर्थ एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर दुबईमध्ये येणार असेल तर अबुधाबीमध्ये या आयलंडमध्ये फरारी वर्ल्ड नक्की या. सी वर्ल्ड नक्की या. खरंच वर्थ द मनी आहे. फक्त पाण्याची बॉटल आणि खायला प्यायला कॅरी करा कारण की आतमध्ये प्रचंड महाग आहे. म्हणजे 100 दिरहमपासून स्टार्टिंग आहे. म्हणजे विचार करा किती महाग आहे. हे तुम्ही सगळं बाय करू शकता. बॅग्स बॉटल फरारीचे सगळे इक्विपमेंट फरारीचे सगळे तुम्ही गोष्टी आहेत जे तुम्ही बाय करू शकता. ओरिजिनल सगळं आहे आणि स्वतः फरारी पण राईड करू शकता. खूप छान आहे. गो कार्टिंगसुद्धा आहे. सो नक्की विजिट करा. सो राईड्स वगैरे केले 5-6 राईड्स केले. टॅक्सी राईड आहे. त्याच्यानंतर मी हे केलं आपलं रोजा राईड केली जी वर्ल्डमध्ये सगळ्यात फास्टेस्ट राईड आहे. असे 2-3 बेस्ट राईड केले. आता नॉर्मल अल्लू पल्लू राईड्स करेल बट माझे चार्जिंग 5%वर आहे. सो आता मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकत आणि तसंही मी आता एक हाफ ॲन आवरमध्ये इथे निघते आहे डायरेक्ट. मी आता माझी कॅब बुक केली आहे चार्जिंग जोपर्यंत आहे तोपर्यंत. सो दुबईमध्ये एकदम इंडियन आणि एकदम ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं असेल तर पेशवा रेस्टॉरंट आहे. मी त्याचा जो ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे देईल. एकदम उत्तम व्हेज आणि नॉनव्हेज जेवण आहे. प्रॉपर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण. त्याच्यामध्ये बांगडा चिकन वगैरे सगळं काही इन्क्लुडिंग आहे. व्हेज पण आहे. डे टू डेमध्ये शॉपिंग करायला सेम डीमार्टसारखं शॉपिंग सेंटर आहे. मी याचा फुल व्लॉग पोस्ट म्हणजे केला आहे ऑलरेडी. सो नक्की बघा काय आहे कसं आहे कितीला आहे सगळं मी एकदम छान न्यू व्लॉग बनवला आहे. सो नक्की पहा. सो हे यू गाईज मी
काल रात्री खूप लेट घरी आली, शॉपिंगला वगैरे गेलेली, कारण की माझ्याकडे फक्त आता 2-3 दिवस आहेत. सो म्हटलं की सगळ्यांना शॉपिंग म्हणजे सगळ्या फॅमिली मेंबर्स फ्रेंड्सला वगैरे थोडंसं गिफ्ट वगैरे घेईल. सो मी रात्री 2 वाजता घरी आली. सो तुम्हाला सांगायचं आहे फरारी वर्ल्डचे प्राईस किती आहे आणि सी वर्ल्डचं प्राईस किती आहे, प्लस ट्रॅव्हलिंग कसं करायचं, हे सगळं मी आता इन डिटेल्स तुम्हाला सांगते. सो माझं जे हॉटेल आहे ते आहे प्रॉपर दुबईमध्ये, गेटवे हॉटेल, आणि मेन रोडवर आहे. सो तिथून खूप साऱ्या बसेस त्यानंतर टॅक्सीज तुम्हाला डायरेक्टली अवेलेबल मिळतील. एक वॉकिंग 5 मिनिट्सवर. तुम्ही ऑनलाईन पण कॅब बुक करू शकता, तुमच्या डायरेक्ट हॉटेलवर येतील, किंवा तुमच्या जे हॉटेल आहे तिथे रिसेप्शनवर पण तुम्ही विचारू शकता, ते लोक तुमच्यासाठी कॅब वगैरे बुक करतील. आणि सगळ्यात इझी वे, जर तुम्हाला स्वस्तामध्ये हवं असेल तर बस आहे तिथे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही विचारा की ते बस स्टेशन कुठे आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट यास आयलंडसाठी बस करू शकता. म्हणजे खूप इझी आहे, सेम इंडियासारखं काही वेगळं नाही आहे. तर तुम्ही डायरेक्ट तसं सगळं करू शकता. आणि तिकीट्स आहे 375 दिरम हे फरारी वर्ल्डचं, आणि 375 दिरम हे सी वर्ल्डचं. पण जर दोघांनी एकत्र जर आपण कंबाईन घेतलं तर 500 दिरममध्ये दोन्ही होतं. इन्क्लुडिंग आहे 500 दिरम म्हणजे 12,500, ऑल 13,000, म्हणजे 12,500-13,000 रुपयामध्ये तुमचं 4 असतात यास आयलंडमध्ये. फर्स्ट आहे सी वर्ल्ड, सेकंड आहे फरारी वर्ल्ड, थर्ड आहे वॉटर पार्क, आणि फोर्थ आहे ते ब्रोज वोफ, म्हणजे ते असं गो कार्टिंगसारखं आहे. सो हे 4 आहेत. तर मी त्याच्यातले 2 घेतलेले, एक सी वर्ल्ड आणि एक फरारी वर्ल्ड. फरारी वर्ल्ड अमेझिंग आहे, खूप सही आहे. आणि सी वर्ल्ड पण, म्हणजे ह्या 4पैकी जर तुम्ही विचार कराल ना, 4ही नाही कंप्लीट होत एका दिवसात, तुम्ही 2च कंप्लीट करू शकता. आणि त्यात सगळ्यात इझी आणि वाव फक्त हे 2 आहेत. वॉटर पार्क आपण इंडियामध्ये पण जातो, दुबईमध्ये येऊन वॉटर पार्क करण्यात काय अर्थ नाही आहे. सो म्हणून मी हे 2 घेतले. कमाल एक्सपिरियन्स आहे, तुम्ही नक्की विजिट करा. जर तुम्ही दुबईमध्ये येणार असाल, प्री बुक वगैरे करा. मे बी मला 12,500ला मिळालं आहे. तुम्ही काही डिस्काउंट वगैरे असतील, कुपन्स असतील तर तुम्ही ॲड करू शकता. आणि आता राहिलं तिकडे फूड वगैरे सगळं. तिकडे ना इंडियन हॉटेल्स आहेत, 2-3 इंडियन हॉटेल्स. मी लंच पण इंडियन हॉटेल्समध्येच केलं आहे. त्याचं नाव विसरली मी. एकदम प्रॉपर इंडियन राजधानी झाली होती, म्हणजे एक 1% पण मला वाटलं नाही की मी दुबईमध्ये आहे. खूप मस्त जेवण होतं. 50 दिरममध्येच होतं, म्हणजे 1100-1200 रुपयामध्ये. सो आपल्या इकडे पण तेवढाच प्राईजला मिळतं. सो आणि तिकडे तुम्ही जाणार असाल तर तुमच्या हॉटेलमधून बॉटल्स कॅरी करा, किंवा बाहेरूनच जर घेणार असाल तर बाहेरून घ्या. कारण की तुम्ही यास आयलंडमध्ये गेलात तर तिकडे एक पाण्याची बॉटल, तीही छोटी, ती तुम्हाला 200 ते 300 रुपयाला मिळणार. सो बेटर तुम्ही बाहेरून घेऊन जा. आणि तिकडे फूड पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे नॉर्मल कुकीज वगैरे सुद्धा 40-50 दिरमपासून स्टार्टिंग आहे. सो त्यापेक्षा तुम्ही म्हणजे बाहेरूनच तुमचं सगळं कॅरी करा. सी वर्ल्डमध्ये काही फूड अलाउड नाही आहे, बट फरारी वर्ल्डमध्ये तुम्ही सगळं घेऊन जाऊ शकता, काहीही घेऊन जाऊ शकता. सो हे सगळं आहे. अजून काय बाकी माझं राहायचं सांगायचं. जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला त्याचा प्रॉपर वेगळा व्लॉग बनवेल, किंवा तुम्हाला कमेंटमध्येच रिप्लाय करेल. हॉटेलचा ॲड्रेस काय, हॉटेलचे प्राईस काय आहे, त्यानंतर सगळं A to Z मी सगळं तुम्हाला सांगेल. आणि ह्याचा वेगळा पण मी एक व्लॉग बनवणार आहे. पण तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला नक्की विचारा. सो आज पण खूप वाव डे आहे. तर नेक्स्ट 3rd व्लॉगमध्ये येणार आहे. 3rd व्लॉग म्हणजे हा माझा आहे जो 2nd आहे. 3rd पार्टमध्ये येणार आहे. आजचा खूप सही आहे. मी आज लिमोजिन राईड करणार आहे, आणि म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये सगळ्यात लांब गाडी. इफ तुम्ही बघितली असेल मूवीजमध्ये वगैरे, वेलकम मूवीमध्ये जी गाडी आहे ना, खूप लांब अशी गाडी आहे.
भाई एवरीथिंग इज क्लियर, आ जाइए. त्यानंतर जाणार आहे डेझर्ट सफारीला. येस, ह्याच्यासाठी नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. आता आपण जाऊयात ब्रेकफास्ट करायला. बाय.